नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आपण आज साबुदाण्याचा वडा कसा बनवायचा ते बघूया. मी एक मोठा बाउल असा साबुदाणा म्हणजे 2-4 वेळेस पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याला पाण्यामध्ये 1 बाउल पाणी टाकून भिजू घातलेलं. 8 तास मिनिमम भिजलं पाहिजे. भिजल्याच्या नंतर हे बघा असं एकदम सॉफ्ट होतं. हे जाड राहत नाही, म्हणजे असं कच्चा राहत नाही. आणि त्याला दोन मीडियम साईजचे बटाटे आहेत जे उकडून मी मॅश करून घेतलेले आहे. आणि एक छोटा बाउल शेंगदाण्याचं कूट आहे जे आपण भाजून त्याचं कूट केलेलं आहे. थोडं जाडसर आहे, अगदी बारीक नाहीये. हे जिरे आहेत जे आपण क्रश करून घेतलेले, पावडर नाहीये. आणि हे मिरे आहेत ते पण क्रश करून घेतलेले. हे मीठ आहे जे आपल्या चवीपुरतं आपण वापरणार आहोत. ही मिरची पण क्रश करून घेतलेली आहे. आणि ही कढीपत्ता आहे जो बारीक कापून घेतलेला आहे. तुम्हाला उपास असेल तर स्किप करू शकता तुम्ही. आणि इथे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे. जे आता आपण याची कृती कशी करूया ते बघूया पुढे. चला आपण आता सुरुवात करूया. हे साबुदाणा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्ये बटाटे पण टाकूया किसलेले. आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेऊया. सगळं एकत्र मिक्स करूया आपण. हे मिऱ्याचं पावडर टाकलं ना, आपल्याला पावडर नाही क्रश केलेलं आहे. पोटालाही त्रास होत नाही आणि टेस्टला पण छान लागतं. आणि ही मिरची पण तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही, कमी जास्त ॲडजस्ट करा. मीठ चवीपुरतं टाका. आणि हे कढीपत्ता. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून बाइंडिंग करून घेऊया. झालेलं आहे. आपण याच्यामध्ये आता थोडंसं हाताला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे ते चिकटणार नाही. आणि थोडे छोटे छोटे गोळे करून, छोटे मीडियम तुमच्या याच्यावर डिपेंड आहे. हे बघा असं गोल करून असं प्रेस करून घेऊया. आणि एकदाच सगळे वडे करून ठेवूया, म्हणजे तळायला बरं पडतं. नाहीतर आपण एक टाकणार आणि दुसरं नंतर तळणार तर ते तळलं जातं आणि दुसरं कच्चं राहतं. त्याच्यापेक्षा मग सगळं एकत्र करून घेऊया. असे सगळे आपण वडे करून घेऊया आणि मग तळूया. असे 4-5 टाकून घेऊया, म्हणजे मग तळायला बरं पडतं. कमी गॅसवर पहिले ठेवूया आपण आणि नंतर थोडंसं स्पीड करूया, मीडियम करूया, ताकी ते व्यवस्थित तळले जातील. नाहीतर ते स्पीड गॅस असेल तर वरती हे होणार, कलर येणार आणि आतमध्ये कच्चे राहणार. आता ही एक बाजू झाली आहे. आपण आता याला टर्न करूया, दुसरी बाजू तळून घेऊया ब्राउनिश कलर होईपर्यंत आणि मग काढून घेऊया. हे बघा आता हे वडे रेडी आहेत. आपण आता काढून घेऊया. हे बघा किती क्रिस्पी आणि छान कलर पण आलेला आहे. आपण आता हे डिश आउट करून दाखवते तुम्हाला. हे बघा आता वडे तळून रेडी आहेत. मी डिश आउट केलेलं आहे. मी याच्यासोबत दही आणि पुदिन्याची चटणी जी आपण प्रिव्हियस मेयोनीज सँडविचमध्ये केलेली होती ती सर्व केलेली आहे, अपलोड केलेली आहे ऑलरेडी. मी त्यासोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा, टेस्ट करा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.